ठाकरे गट मुंबईमधील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीमध्ये आहे। मुंबईमधील बहुतांश मतदारसंघावरती शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घुसाळकर लढणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय। महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसच्या जागांमध्ये बदल होणार का? तर 2019 मध्ये शिवसेनेला 36 पैकी 14 जागा त्यातील 8 आमदार हे मात्र ठाकरेंसोबत आहेत। आणि आता पाहणार आहोत मुंबईबद्दल ठाकरे गटाची रणनीती नेमकी काय आहे। तर ठाकरे गटाला मुंबईमध्ये एकूण 25 जागा हव्या आहेत। तर यामध्ये माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, चेंबूर या ठिकाणी सध्याचे आमदार आहेत सदा सरवणकर। वरळीमध्ये आदित्य ठाकरे, शिवडीमध्ये अजय चौधरी, यामिनी जाधव आहेत, भायखळ्यामध्ये प्रकाश फातर्फेकर आहेत, चेंबूरमध्ये शिवसेनाचे सदा सरवणकर आहेत, शिवसेना उबाठा गटाचे आदित्य ठाकरे आहेत आणि अजय चौधरी आहेत उबाठा शिवसेनेचे, यामिनी जाधव शिवसेनेच्या तर शिवसेना उबाठा गटाचे प्रकाश फातर्फेकर आहेत। त्यानंतर आपण जागा पाहूयात। विक्रोळीमध्ये सुनील राऊत आहेत शिवसेना उबाठाचे, भांडूप पूर्वमध्ये रमेश कोरगावकर आहेत शिवसेना उबाठाचे, मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे आहेत शिवसेनेचे, जोगेश्वरी पूर्वमध्ये जी रिक्त जागा रवींद्र वायकरांमुळे ती आहे शिवसेनेकडे आणि कुर्ला मंगेश कुडाळकर शिवसेना। ठाकरे गटाला ज्या जागा आहेत त्यामध्ये आता कलिना संजय पोतनी शिवसेना उबाठा गट, अंधेरी पूर्व ऋतुजा लटके उबाठा गट शिवसेना, दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना उबाठाचे, दहिसर मनीषा चौधरी भाजपच्या, गोरेगावमध्ये विद्या ठाकूर आहेत भाजपच्या। त्यानंतर वर्सोवामध्ये भारती लवेकर भाजप, विलेपार्ले पराग आळवणी भाजप, वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकी काँग्रेस, वडाळा कालिदास कोळंबकर भाजप आणि कुलाबा राहुल नार्वेकर भाजपचे। चांदिवलीमध्ये दिलीप लांडे शिवसेनेचे, समाजवादी पार्टीचे मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक आहेत, भाजपचे बोरिवलीमध्ये आहेत सुनील राणे आणि भाजपचेच मलबार हिल परिसरात आहेत मंगल प्रभात लोढा सध्याचे आमदार। तर एकूणच काय तर शिवसेना उबाठा गटाकडे एकूण 8, भाजप 8, राष्ट्रवादी 1, शिवसेना 6, काँग्रेस 1 आणि सपा 1। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।